आता केजप बैल जो ऑलिम्पिकच्या आधारामध्ये बिमार होता आणि त्या बिमारातून बाहेर मैदानामध्ये सज्ज होऊन आज चांगल्या पद्धतीने आम्ही खेळ करणार आहोत। माझा बैल तयार झालेला आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने या ओळ्यामध्ये नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असणार आणि मजेतच असलं पाहिजे। तर मित्रांनो, आता उद्या आहे होली, तर होलीच्या सर्वांना तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देत आहे। पण आता एवढ्या लवकर उद्या होली पण आली, पण होली आली ते समजलं पण नाही। तर अगोदर म्हणजे आपण लहान होतो तेव्हा किती मजा करायचो, म्हणजे किती 4-5 दिवस अगोदर सुरुवात व्हायची होलीची। कलर वगैरे 4-5 दिवस अगोदर सुरुवात करायचं खेळायचे। पण आताची लहान मुलं खेळतच नाही होली, काय झालं काय समजत नाही। होलीचा माहोलच वाटून येत नाही। होली तर सेलिब्रेशन होलीचा सेलिब्रेशन बघावं तर कोकणातच असं वाटायला लागलं आहे। कोकणात काय मजा असते होली सेलिब्रेशन, म्हणजे आता व्हिडिओ बघतोय तर कोकणातल्या होल्या भारी असतात आणि आपल्याकडे होलीचा सर्वच हेच निघून गेलं आहे, म्हणजे होली सणाचा महत्त्वच कमी होऊन गेलं आहे या नवीन पिढीमुळे। तर घरच्यांना एक विनंती असेल की या आपल्या सणांचा महत्त्व कमी होऊन देऊ नका। लहान मुलांना ते जे सण येतात त्या सणांना सण कसे साजरे करायचे हे सांगत जा आणि त्यांच्यासोबत ते सण साजरे करत जा, एवढंच सांगेल मी। आणि उद्याच्या होलीसाठी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आहे। आणि उद्याची होलीचा दिवस कसा जाणार आहे हे पण तुम्ही बघणारच आहेत। पण आजचा दिवस जाणार आहे काहीतरी खास। तर आज आपण चाललो आहोत ओवल्याला आहेत बैलगाड्या शर्यत। आता मित्राने एकानं कॉल केला होता की इथे बैलगाडी शर्यत आहेत ओवल्याला, तर चाललो आहे आता तिथेच बघायला आपण। तर जाऊ आपण तिथे, बघू जर शर्यती चालू असतील तर आज बघू शर्यती कशा कुठले बैलगाड्या आल्यात आणि कोणाकोणाच्या शर्यती होतात, कशा होतात ते आपण बघू आणि बघू आजचा दिवस कसा जातोय तर चला मग बघू। आता जाऊ आपण ओवल्याला डायरेक्टली आणि भेटू तिथेच बैलगाडी शर्यती बघायला, चला। तर मित्रांनो, एकच ना आज बैलगाडी शर्यत, तर आज अड्ड्यात होणार आहे धमाकल। कुठल्या जोड्या बघायला भेटतात आणि कोण जिंकणार आहे कोण हारणार आहे बघायला मजा येणार आहे। तुम्ही आज व्हिडिओला कंटिन्यू राहा, खूप सारी मजा होणार आहे। खूप बैलगाड्या आलेल्या आहेत, आता आपण बैलगाड्या पण टेम्पोमध्ये चाललेल्या आहेत, त्या पण बघतच जाऊ, डायरेक्ट भेटू अड्ड्यामध्येच। तर नाद फक्त बैलगाडी शर्यतींचा आज, चला भेटू। आज खूप धमाल आहे, बघत राहा पूर्ण व्हिडिओ। तर मित्रांनो, तुम्ही बघता चालत पण बैल घेऊन येतात लोक शर्यतींसाठी, ते जवळचे असतील ते। तर आता सर्वच म्हणजे खूप जास्त शर्यती जोरात आहेत, तर आज खूप धमाल येणार आहे। तर बघत राहा कंटिन्यू, चला बघ आता भेटू अड्ड्यातच। तर मित्रांनो, आता आपण आलो अड्ड्यामध्ये आणि अड्ड्यामध्ये तुम्ही गर्दी बघता गाड्यांचे, बघा इकडे मागे पण खूप गाड्या लागल्या। तर मित्रांनो, तुम्ही अड्ड्यामध्ये हे बघता, गर्दी बघता खूप जास्त, पार्किंग तर फुल झालेली आहे एकदम आणि अजून गाड्या येत आहेत। तर मित्रांनो, फायनली आपण ओवल्याच्या अड्ड्यामध्ये पोहोचलेलो आहेत आणि तुम्ही गर्दी बघता, एवढी गर्दी आहे ना, खतरनाक जास्त गर्दी आहे आणि खूप मजा येणार आहे। अजूनपर्यंत पब्लिक येते आणि इथं पार्किंगला लावायला जागा नाही राहिलेली। तर आज आपल्याला भारी शर्यती बघायला भेटणार आहेत आणि बैल पण भारी बघायला भेटणार आहेत। तर चला मग आता आपण जाऊ डायरेक्ट जिथं शर्यती चालू आहे तिथेच आणि मग बघू कोणते आपल्याला बैल बघायला भेटतात ते। उतरायचं आपल्याला खालती, तिकडे शर्यती चालू आहेत।
सर्वच बैलं नुसती बैलं बघायला भेटतील. जरा जपून राहायला लागेल, नाहीतर कोणतरी उडवायचा. आणि खूप जास्त जोड्या आलेल्या आहेत, जोडे उभे. तर मित्रांनो पहिले आपण अड्डा बघून येऊ आणि त्यानंतर मग एक एक जोडी बघू आपण, स्पेशल आणि कोणते कोणते चांगले चांगले बैल आहेत ते पण बघू आपण. तर चला मग पहिले अड्डा बघून घेऊ आपण आणि मग नंतर बाकीचं फिरू. लोक भारावून गेले होते ओढ्याचं मैदान कधी होते. त्या दिवशी जेव्हा परमिशन भेटल्यानंतर मला अनेकांचा फोन आला. तसंच आज मी या मैदानासाठी या महाराष्ट्राची शान केजीएफचे मालक आज केजीएफ सुद्धा सज्ज झालेला आहे. लंपीच्या आजारांमुळे आजारी असल्यामुळे बरेचसे दिवस मैदान फुकट गेले, पण आज ओढ्याच्या मैदानामध्ये केजीएफ सज्ज झालेला आहे. त्यासाठी बुलढाण्यावरून बब्या बैल आलेला आहे, सात्यावरून वजीर आलेला आहे, सोने आलेला आहे. असे जवळजवळ 8 ते 9 बैला घेऊन आज या मैदानामध्ये मी दोन्ही साईडमध्ये खेळ करणार आहे. बैलांची करामत, जनतेची करामत करण्यासाठी आज आम्ही ग्रामस्थ मंडळ ओवळे यांना मी विनंती करतो, आपण आपल्या गावाचा नाव जो लौकिक आहे त्या पद्धतीने कुठल्याही यामध्ये विघ्न येता कामा नये याची आपल्या दक्षता सर्वांनी घ्यायची आहे. कारण चुरशीच्या शर्ती आज होणार आहेत. या चुरशीच्या शर्तीमध्ये 19-20 हार जीत होत असतो, पण हार जीत सहन करायची क्षमता प्रत्येकावर असावी. प्रत्येक खेळ मालकांना माझी विनंती आहे, या मैदानामध्ये एक पैलवान कोणतरी पडणार आहे, परंतु कोणी हाऊ कोणी करू नये. कारण जनतेची दिशाभूल कोणी करू नये. हा ववल्याचा मैदान आहे, हा नंदराज मुंगाजी या मैदानामध्ये आहे. कारण इथे कोणाला वाटतं का हे याद नाही, आज माझ्या गावचं मैदान आहे. या गावच्या मैदानामध्ये मी सुसज्ज 7 ते 8 बैला घेऊन आज मी माझ्या पद्धतीने चांगला खेळ करून आमच्या गावाला चांगला दाखवणार आहे, माझ्या विभागामध्ये दाखवणार आहे. का नंदराज मुंगाजी एवढे दिवस गप्प असा माझा बैल तयार झालेला आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने या ओढ्यामध्ये शर्यत करायचा प्रयत्न करायला 1 नव्हे 2 नाही तर 3 शर्ती आम्ही सिद्धेश इंटरप्राइजेसच्या नावानं केलेल्या जातील. कारण प्रत्येकाची ते नावं आधी येतीलच टिमजोरची, पण प्रत्येकजण जितासाठी आलेला असतो, प्रत्येकजण त्याच्या पद्धतीने खेळ करणार आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, सर्व तमाम माझे प्रेक्षक बंधूंना, शेतकरी मालकांना, आज तुम्ही ओवळ्याच्या मैदानामध्ये आलात त्या पद्धतीने संध्याकाळपर्यंत आम्हाला सर्व सहकार्य करावा ही माझ्या सर्व गाडी मालकांना, माझ्या प्रेक्षक बंधूंना विनंती आहे. एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवतो. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य स्वागत केलं जाणार आहे गजानन शेठ पाटील यांच्या. तर मित्रांनो तुम्ही अड्डा बघता, हा किती मोठा आहे, खूप मोठा अड्डा आहे आणि ही शर्यतीसाठी केलेला अड्डा. त्याला कृपया त्यांची अक्षर असेल जमले असेल त्यांनी जर ताबडतोब नोंदणी करून घ्यायची. कृपया 2 शिवला घेतली आमच्याकडे. 100ला नंबर आहे, 100ला नंबर.
तर मित्रांनो आता आपण आलो आहेत ववल्याच्या अड्ड्यामध्ये आणि आपण आता बैलगाडी शर्यती तर बघणारच आहोत. तर त्यासोबत आता इथे ओल्या गावाचेच मुंगाची शेट आहेत. तर त्यांचे बैल इथं आलेले आहेत, बाहेरून आलेले आहेत. तर त्यांचे आपण बैल बघू आणि त्यांच्या तोंडी आपण ऐकून घेऊ त्यांचे बैल काय काय आज इथं चमत्कार करून दाखवणार आहेत ते. तर चला मग आपण त्यांनाच भेटू आणि त्यांचे बैल बघू कोणते कोणते आणलेत आणि कुठून कुठून आणलेत ते. तर शेट काय सांगाल तुमच्या बैलाबद्दल तुम्ही? आजच्या या ओल्याच्या मैदानामध्ये मी माझी महाराष्ट्रामध्ये किंग ज्याचं नाव आहे KGF बैल, KGF बैलाचे मालक नंदराज शेठ मुंगाजी. आज ओल्याच्या अड्ड्यामध्ये मी एक बुलढाण्याचा बब्या घेऊन आलेलो आहे, तसं एक नाचा बैल घेऊन आलेलो आहे, KGF आहे, तसा एक तन्वीर आहे, तेज आहे, लक्ष आहे, त्याच्यावर अंजीर आहे आणि सर्जा आहे. अशी 5 ते 6 बैल घेऊन आजच्या या ओल्याच्या मैदानामध्ये तमाम जनतेला मजा करण्यासाठी, हाऊस लुटण्यासाठी आज मी माझा KGF बैल जो लंपीच्या आजारामध्ये बिमार होता आणि त्या बिमारातून बाहेर निघाला आणि आज ओल्याच्या मैदानामध्ये सज्ज होऊन आज चांगल्या पद्धतीने आम्ही खेळ करणार आहोत. एक जण कोण हरजीत चालत असतो, पैलवान आहे तो, एक जण कोणतरी पडणार असतो, पण प्रेमापोटी मजा करू आज जनतेला आम्ही मजा करून दाखवू. तर तुम्ही कोणत्या बैलाचं नाव सांगाल का? एक कोणता बैल आहे तो? हा बब्या आहे बुलढाणा. हा तुम्ही बुलढाणाचा बब्या बघता? हा मला स्वतःचा बैल KGF. हा त्यांच्या घरचा बैल आहे KGF. हा साताऱ्यावरून आलेला आहे नाचा. हा साताऱ्यावरून आलेला नाचा बघ. पुण्यावरून आलेला. हा सर्जा पुण्यावरून आलेला आहे. हा इस्लामपूर मध्ये अंजीर. हा इस्लामपूरचा अंजीर. अशी मी 5 बैल घेऊन या मैदानामध्ये इथं मी सज्ज आहे. ओके, थँक्यू. तर मित्रांनो आता आपण बघितलं ओल्याचे मुगाचे शेटचे बैल बघितले. व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा, खूप साऱ्या माझ्या व्हिडिओ बघायला भेटणार आहेत आणि बैलगाडी शर्यतीमध्ये तुम्ही मनपूर्वक मजा घ्या आणि बैलगाडी शर्यतीला असंच प्रेम देत राहा. तर चला मग आपण आता एक लागले शर्यत तर ती बघूया आणि मग पुढचा नवीन बैल बघूया. तर मित्रांनो तुम्ही बघितली ते अशीच रेसल दिली होती. तर आता अजून शर्ती लागलेल्या आहेत तर त्या आता आपण बघूच. बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू. तर मित्रांनो लागलाय म्हणून सन्माननीय प्रशांत म्हात्रे त्यामुळे कल्याण सेन्सकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. शंभर मोठे फिगार एंट्री नाही आता बाहेरून आले नाही. तर मित्रांनो आता एक शरद लागलेली, आता शरद सुटेल एक. तर बघू आता शरद. आर्यन नितीन पाटील बेलवली बनेल.
तर मित्रांनो आता अशी अशी खूप गर्दी होत चाललेली आहे, खूप जास्त बैल आलेले आहेत आणि पब्लिक पण तेवढीच आहे. तर मजा येणार आहे आज शर्दी बघायला आणि ऊन पण जास्त लागतंय. तर बघू आता दिवसभर आपण. तर अजून आता किती होतात बघू शर्दी. तुम्ही बघता ती पार्किंग बघा किती फुल झालेली एकदम. एवढ्या गाड्या अजून लागलेल्या आहेत आणि तिकडे पण तेवढ्याच आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आता
आपण शर्ती पण बघितल्या आणि अड्डा पण बघितला आणि गर्दी बघितली किती होती ती. खूप जास्त गर्दी आणि खूप लोक आहेत बघायला इथे आणि खूप बैल आले आहेत. आणि मित्रांनो आता चाललो आपण घरी, कारण खूप ऊन पण लागायला लागला आणि या शर्तीसाठी खूप उशीर होईल. तर जमलं तर आपण संध्याकाळी येण्याचा प्रयत्न करू शेवटच्या शर्ती बघायला. शेवटला खूप मोठ्या मोठ्या शर्ती होतील. नाही जमलं तर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू असंच नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.